नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो बघा, आपण आज महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 अर्थात आपली TET एक्झाम 2026च्या संदर्भात मित्रांनो आपण आज संभाव्य प्रश्नोत्तरांच्या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो बघा, या ठिकाणी या आपल्या व्हिडिओच्या मार्फत तुमचे जवळपास 90+ मित्रांनो बघा जे की स्कोअर पक्क होणार आहे. 90+ गुण बघा जी मित्रांनो पक्केच होणार आहेत. म्हणून मित्रांनो आपला हा आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ लेक्चर आहे शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो बघा तुम्ही आपल्या चॅनल आत्ताच सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. ओके, प्रश्न पहिला, महाराष्ट्रात सगळ्यात शेवटी तयार झालेला जिल्हा कोणता आहे? तर मित्रांनो बघा जी की क्रमांक अ पालघर बघा आपल्या प्रश्नाचं ठिकाणी उत्तर असणार आहे. तर मित्रांनो बघा या जिल्ह्याची निर्मिती ही बघा जी की मित्रांनो 1 ऑगस्ट 2014 या दिवशी मित्रांनो झालेली आहे. ओके, आता याच्या व्यतिरिक्त सांगतो बघा मित्रांनो 1 ऑगस्ट या दिवशी बघा जी की मित्रांनो महसूल दिवस साजरा केला जातो. ओके, आणि याच्या व्यतिरिक्त बघा मित्रांनो या दिवशी बघा जी की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा मित्रांनो बघा जी की जन्म झालेला आहे. म्हणून बघा जे की मित्रांनो 1 ऑगस्ट या दिवशी बघा जे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली जाते. आणि याच दिवशी मित्रांनो लोकमान्य टिळक यांचा मृत्यू झालेला आहे. हे देखील गोष्ट लक्षात ठेवा. पुढे आता हां, तापी व नर्मदा या नद्यांचा सर्वसाधारण उतार कसा आहे? मित्रांनो बघा तापी व नर्मदा या नद्यांचा उतार सर्वसाधारण बघा जी की क्रमांक ब पूर्वेकडून पश्चिमेकडे या स्वरूपात आहे. ओके, पुढे आता महाबळेश्वर येथे उगम पावणाऱ्या नद्यांपैकी खालीलपैकी कोणती नदी नाही? सावित्री, गायत्री, गोदावरी की कोयना? यापैकी मित्रांनो बघा जी की क्रमांक क गोदावरी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर कारण मित्रांनो बघा गोदावरी ही नदी महाबळेश्वर येथे उगम पावत नसून मित्रांनो ही बघा जी की नाशिक या जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर काय कुठं तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मित्रांनो बघा उगम पावते. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर क्रमांक क गोदावरी नदी या ठिकाणी असणार आहे. पुढे आता महाराष्ट्रातील प्रमुख औष्णिक विद्युत प्रकल्प त्यांचा जिल्हा यांची चुकीची जोडी निवडा. या प्रकारचा प्रश्न विचारला आहे मित्रांनो, टायपिंग मिस्टेक आहे. तर बघा आता प्रश्नाचं उत्तर काय आहे? या ठिकाणी चंद्रपूर बल्लापूर एकदम करेक्ट जोडी आहे. रायगड उरण करेक्ट जोडी व अकोला पारसिटिकल करेक्ट जोडी. म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक ड यापैकी नाही आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे आता स्पून व्हील नाईट मित्रांनो स्पून व्हील नाईट हे पक्षी अभयारण्य हे कोणत्या अभयारण्यात आहे? तर मित्रांनो स्पून व्हील नाईट हे पक्षी कोणत्या अभयारण्यामध्ये आहे? तर बघा जी की क्रमांक अ जायकवाडी अभयारण्य मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, जी की क्रमांक अ. पुढे आता खालीलपैकी अचूक जोडी निवडा. आता मित्रांनो अचूक म्हणजे बरोबर जोडी आपल्याला या ठिकाणी बघा जी की निवडायची आहे. ओके, आता पेशवा सैन्याची व्यवस्था पाहणे, अमात्य जमा खर्च पाहणे, सचिव परराज्य संबंध व सुमंत स्वराज्याचे सरन्यायाधीश. आता यापैकी मित्रांनो बघा अचूक जोड ही बघा जी की क्रमांक ब अमात्य जमा खर्च पाहणे ही आहे. ओके, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो जी की क्रमांक ब या ठिकाणी असणार आहे. पुढे आता खालीलपैकी राजकर्त्यांचा सर्वात आधी ते सर्वात नंतरचा असा त्यांच्या कार्यकाळानुसार क्रम लावा. आता मित्रांनो खालीलपैकी राजकर्त्यांचा सर्वात आधी ते सर्वात नंतरचा असा कार्यकाळानुसार क्रम लावायचा आहे. तर जलालुद्दीन खिलजी, गियासुद्दीन बलबक, रजिया सुलतान व अलाउद्दीन खिलजी याची मित्रांनो बघा जी की कार्यकाळानुसार योग्य क्रम कसा आहे? तर बघा जी की क्रमांक 3 क ब अ आणि ड. ओके, जी की मित्रांनो क्रमांक 3 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. लक्षात ठेवा. पुढे आता वर्धा येथे महारोगी सेवा मंडळाची स्थापना कोणी केली? मित्रांनो वर्धा येथे महारोगी सेवा मंडळाची स्थापना आहे बघा जी की आचार्य विनोबा भावे मित्रांनो यांनी केली होती. पुढे आता मित्रांनो बघा तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो, जर तुम्हाला TET परीक्षा पहिल्याच प्रयत्नात क्रॅक करायची असेल तर मित्रांनो बघा ही TET परीक्षा क्रॅक करण्यासाठी आपला 5000+ अशा PYQ प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 74 14 9390 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून तुम्हाला मित्रांनो या नंबरच्या व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट पे केलेली शेअर करायची आहे. ही स्क्रीनशॉट शेअर केल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो आपला महाठोकळा असणार आहे बघा जी की तुम्हाला तुमच्या मित्रांनो व्हॉट्सअपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावायचा नाही,
लगेच आपला मित्रांनो महाठोकळा खरेदी करून घ्या. ओके. आता शेवटचे दिवस आहेत मित्रांनो. जर तुम्हाला कमीत कमी वेळेत जर जास्तीत जास्त रीतीने अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी मित्रांनो बघा आपला जो हा महाठोकळा आहे बघा की त्यासाठी मित्रांनो एक अत्यंत उपयुक्त असं साधन ठरणार आहे. म्हणून मित्रांनो वेळ लावू नका, लगेच आपला महाठोकळा खरेदी करून घ्या आणि मित्रांनो तुमच्या अभ्यासाला एक नवी दिशा द्या आणि मित्रांनो एक नवी वळण द्या. ओके. पुढे बघा आता. हां. लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असे कोणी म्हटले? मित्रांनो लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असे कोणी म्हटले? तर जे की क्रमांक व्हॅलेंटाईन चिरोला. आपल्या प्रश्नाचं मित्रांनो बघा जी की उत्तर असणार आहे. पुढे. भारताच्या घटनेचे वर्णन अर्ध संघराज्य असे कोणी केले आहे? मित्रांनो बघा भारताच्या घटनेचे वर्णन अर्ध संघराज्य असे कोणी केले आहे? तर बघा जी की मित्रांनो के.सी. व्हेअर. बघा मित्रांनो के.सी. व्हेअर. आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे. भारतीय राज्यघटनेतील कायदा करण्याची पद्धती कोणत्या देशाच्या घटनेवरून घेण्यात आलेली आहे? तर मित्रांनो भारतीय राज्यघटनेतील कायदा करण्याची पद्धती ही बघा जी की क्रमांक ब्रिटिश मित्रांनो या देशाच्या जी की घटनेवरून मित्रांनो घेण्यात आलेली आहे. पुढे. एक मिनटं, टेक्निकल इश्यू आहे. आता मार्गदर्शक तत्त्वे देशात कोणत्या प्रकारची लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात? तर मित्रांनो बघा मार्गदर्शक तत्त्वे बघा जी की मित्रांनो देशामध्ये जी की क्रमांक ब सामाजिक आर्थिक लोकशाही बघा जी की मित्रांनो प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे जी की मित्रांनो क्रमांक ब याने आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे. खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील नाही? माथेरान, चिखलदरा, दार्जिलिंग, लोणावळा. यापैकी मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणतं नाही मग? तर मित्रांनो बघा जे की क्रमांक दार्जिलिंग हे जे मित्रांनो बघा थंड हवेचे ठिकाण आहे हे आपल्या महाराष्ट्रातलं नाही. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो जे की क्रमांक या ठिकाणी असणार आहे. ओके. लक्षात ठेवा. पुढे. आता मित्रांनो जर याला सोडलं माथेरानचे थंड हवेचे ठिकाण आहे मित्रांनो हे बघा जे की रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि चिखलदरा अमरावतीमध्ये आहे बहुतेक. अमरावती. लोणावळा मित्रांनो बहुतेक पुणेमध्ये आहे. ओके. तर आता बघा जे की दार्जिलिंग कोणत्या ठिकाणी आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये सुचवायचं आहे. पुढे. आता भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास याचे शास्त्रीय नाव खालीलपैकी कोणते आहे? भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास याचे शास्त्रीय नाव हे बघा जे की न्यूमरॉलॉजी अशा प्रकारात आहे. ओके. जे की क्रमांक ड मित्रांनो न्यूमरॉलॉजी आपल्या प्रश्नाचं ठिकाणी उत्तर असणार आहे. सूर्यमालेत पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता आहे? मित्रांनो सूर्यमालेमध्ये पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह हा बघा जी की क्रमांक मंगळ ग्रह आहे. पुढे. आता टांझानियामधील किलीमांजारो हा ज्वालामुखी कोणत्या प्रकारचा आहे? मित्रांनो बघा टांझानिया या देशामधील किलीमांजारो हा जो बघा ज्वालामुखी आहे हा कोणत्या प्रकारचा आहे? तर बघा जी की मित्रांनो क्रमांक ब सुप्त या प्रकारचा आहे. पुढे. आता भारताची पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे? मित्रांनो बघा आपल्या भारताची पूर्व पश्चिम लांबी हे बघा जी की 2333 किलोमीटर इतकी आहे. आणि जर तुम्हाला दक्षिणोत्तर जर लांबी विचारली मित्रांनो दक्षिणोत्तर तर ती बघा जी की 3214 इतकी आहे. ओके. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर बघा जी की क्रमांक 2933 किलोमीटर आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर म्हणजे करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे. भारतीय प्रमाणवेळ रेषा कोणत्या राज्यातून जाते त्याचा योग्य पर्याय निवडा. आता मित्रांनो भारतीय प्रमाणवेळ रेषा कोणत्या राज्यातून जाते याचा बघा की योग्य पर्याय निवडायचा आहे. तर याचा मित्रांनो योग्य पर्याय आहे बघा जी की क्रमांक ड उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा व आंध्र प्रदेश बघा की आपल्या प्रश्नाचं मित्रांनो या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे. बघा भारतीय पठाराचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग कोणत्या नदीमुळे पडले आहेत? मित्रांनो बघा भारतीय पठाराचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग बघा जे की क्रमांक नर्मदा या नदीमुळे मित्रांनो पडलेले आहेत. म्हणजे जे की क्रमांक नर्मदा नदी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे. प्रश्न 20 बघा खालीलपैकी क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता क्रम बरोबर आहे या प्रकारचा प्रश्न विचारला. आता मित्रांनो बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता क्रम बरोबर आहे तर तो म्हणजे जे की क्रमांक ब राज्य राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व उत्तर प्रदेश बघा जे की आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. का तर मित्रांनो बघा अगोदर आपलं महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर होतं परंतु आता मित्रांनो नवीन आकडेवारीनुसार बघा जे की तिसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणून मित्रांनो जे की क्रमांक ब राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व उत्तर प्रदेश बघा जे की आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे. आता
भारताच्या सर्वात लहान राज्याची बघा मित्रांनो, सर्वात लहान राज्याची सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमेशी संलग्न नाही? आता मित्रांनो बघा, आपल्या भारतातलं सर्वात लहान राज्य हे बघायचं की गोवा. आता गोवा राज्याची सीमा मित्रांनो कोणत्या राज्याला लागून नाही? तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र की यापैकी नाही. तर आता मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर बघा, जी की क्रमांक अ, तेलंगणा आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे आता प्रश्न क्रमांक 22. नेपाळ या देशाने धावा केलेले बघा मित्रांनो, नेपाळ या देशाने धावा केलेले कालापानी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो बघा, नेपाळ या देशाने धावा केलेली नसून दावा केलेले कालापानी हे ठिकाण बघा, जी की क्रमांक ब उत्तराखंड मित्रांनो या राज्यामध्ये आहे. पुढे खालीलपैकी कोणता समुद्रकिनारा हा रायगड जिल्ह्यात येत नाही? तर मित्रांनो बघा, यापैकी जे की क्रमांक हरणे हा जो मित्रांनो बघा समुद्र किनारा आहे, हा बघा की मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये येणारा नाही. ओके, याला सोडलं अक्षी, वारसोली आणि आरावी हे तीनही मित्रांनो समुद्रकिनारे बघायचे की रायगड जिल्ह्यामध्ये येतात. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक हरणे या ठिकाणी असणार आहे. पुढे आता महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखराच्या फुटामधील अंतर किती? तर मित्रांनो बघा, आपल्या महाराष्ट्रातल्या सर्वात उंच शिखराचं फुटामधील अंतर हे बघा जे की मित्रांनो क्रमांक ड जे की 6400 इतकं आहे. ओके, सॉरी बघा मित्रांनो, 6400 नाही तर 5400 इतकं आहे. बघा 5400 फूट इतकं आहे. ओके, जे की मित्रांनो 5400 फूट या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. समजा जर तुम्हाला सगळ्यात जर ते शिखरच विचारलं तर ते शिखर बघायचे की कळसुबाई आहे. ओके, कळसुबाई हे बघायचे की ते शिखर आहे. ओके, आता या शिखराची मित्रांनो एकूण फुटामधील किती आहे बघा अंतर, तर 5400 फूट इतकं आहे. ओके, आता जर समजा तुम्हाला मीटरमधलं विचारलं तर मीटरमधलं बघायचं की 1646 मीटर इतकं आहे. ओके, 1646 मीटर इतकं आणि फूट विचारलं तर 5400 फूट इतकं अंतर. ओके, हे मीटर आणि हे फूटमधलं अंतर लक्षात ठेवा. पुढे आता DNA म्हणजे काय? मित्रांनो DNA म्हणजे जी की क्रमांक डीऑक्सी न्यूक्लिक ॲसिड. ओके, जी की क्रमांक डीऑक्सी न्यूक्लिक ॲसिड आपल्या प्रश्नाचं मित्रांनो ठिकाणी उत्तर असणार आहे. हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणते औषध वापरतात? मित्रांनो हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून बघा जी की क्रमांक ब BCG हे मित्रांनो बघा जी की ठिकाणी प्रामुख्याने औषध वापरलं जातं. आता खालीलपैकी कोणती नवीकरणीय ऊर्जा नाही? आता मित्रांनो बघा, यापैकी नवीकरणीय ऊर्जा कोणती नाही? तर बघा जी की क्रमांक न्यूक्लिअर फ्युजन ही. ओके, लक्षात ठेवा. पुढे लिझा या विषाणूमुळे कोणता रोग होतो? तर मित्रांनो बघा, लिझा या विषाणूमुळे बघा जी की जवळपास रेबीज हा रोग होतो आणि मित्रांनो रेबीज हा रोग बघा जी की प्रामुख्याने कुत्रा चावल्यामुळेच होतो. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा कोरोना व्हायरस हे वास्तविक डॅश डॅश कूळ आहे. तर मित्रांनो बघा, कोरोना व्हायरस बघा की वास्तविक विषाणू मित्रांनो बघा की हे कूळ आहे. ओके, जे की क्रमांक अ आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 30वा आणि शेवटचा प्रश्न, शरीराचे ऊर्जाग्रह म्हणून कोण कार्य करते? तर मित्रांनो शरीराचे ऊर्जाग्रह म्हणून बघा जी की क्रमांक ब कर्बोदके कार्य करतात. ओके, तर मित्रांनो हे होते आपले आजची TET एक्झाम 2026च्या संदर्भातली मोस्ट PYQ 30 प्रश्न संच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. जर अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल की चॅनल सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.